अमरावतीत भाजपा महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढणार. भाजप नेत्या नवनीत राणांचं मोठं विधान. अमरावती महानगरपालिकेवर भाजपच महापौर बसवणार. अमरावती येथे भाजप शहर जिल्हाध्यक्षपदी नितीन धांडे यांची नियुक्ती झाली. आज त्यांचं भाजपा कार्यालयात पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे सगळेच नेते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनीत राणा देखील उपस्थित होत्या. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं की भाजप मनपा निवडणूक स्वतंत्र लढणार. अमरावती महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसणार, असं मोठं विधान आपल्या भाषणातून त्यांनी केलं. महिलाओं को रोकने वाले बहुत सारे लोग सामने आ जाते हैं, पर ये याद रखना, तुमको रोकने से पहले नवनीत राणा को रोकना पड़ेगा, क्योंकि महिला करके मैं आप लोगों के साथ हमेशा खड़ी रहूंगी. कारण भारतीय जनता पार्टीने 33% आरक्षण देऊन आम्हाला हे दाखवून दिलं आहे की हे भारतीय जनता पार्टी हा पुरुष आणि महिलांचं अंतर भेदभाव ना करणारी आहे. तर तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही. एक महिला म्हणून मी तुमच्या सोबत चट्टानसारखी या कॉर्पोरेशन मध्ये उभी राहील आणि जे चिन्हावर उभे राहिला त्याच्या इमानदारीने काम प्रत्येक कार्यकर्ता करण, एवढी जबाबदारी मी नक्की तुमच्या वतीने हे घेऊन या कॉर्पोरेशन मध्ये. आणि एक झेंडा कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, माझा भगवा आणि माझा कमळ जस फक्त झेंडा लागला पाहिजे. ती जबाबदारी आपण सगळे कार्यकर्त्यांनी घेऊन चालले पाहिजे. कोण समोर बोलन, कोण मागे बोलन, कोण शेवटी बोलन, कोण पुढे बोलन, त्याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. मी कार्यकर्ता म्हणून, देवेंद्र फडणवीसजींची कार्यकर्ता म्हणून, नरेंद्र मोदीजींची, अमित शहाजींचे विचार घेऊन या क्षेत्रामध्ये काम करत आहे. जर तिथे पाकिस्तान सारखा एक क्षेत्र पडला है तो उनको भी दिखाना है कि हिंदुस्तान अभी भी भगवा लेके खड़ा है और हर भगवा झंडा ये हमारे कॉर्पोरेशन में, हमारे पंचायत समिति में और जिल्हा परिषद में लगना चाहिए. जेव्हा 8 पैकी 7 आमदार आपण आपले निवडून आणू शकतो, तर आता कार्यकर्त्यांना सुद्धा मेजॉरिटीने वन साइड निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळे नेते घेऊ आणि इमानदारीने तुमचे काम करू. एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना सांगते.